नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्याच इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सब टॉपिक. आधुनिक भारताचा इतिहास हा रिलेटिव्हली सोपा, अभ्यासाला कमी वेळ लागणारा आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज असणारा आणि सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणारा सब टॉपिक आहे. आजपासून आपण आपल्या चॅनलवरती आधुनिक भारताचा इतिहास ही व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करतोय. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या कालखंडाची सुरुवात ही दोन प्रमुख घटनांनी होते. त्यातली पहिली घटना म्हणजे भारतामध्ये असलेली मुघल सत्ता, तिचा अंत, तिचा ऱ्हास. आणि दुसरी घटना म्हणजे भारतामध्ये होणारं परदेशी व्यापारी कंपन्यांचं आगमन. तर त्यातली पहिली प्रॉमिनंट घटना मुघल सत्तेचा ऱ्हास ही आज आपण भाग 1 मध्ये सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. मित्रांनो, इतिहासाचे वेगवेगळे कालखंड आहेत. सर्वसामान्यपणे इतिहासाच्या कालखंडांची विभागणी आपण 3 कालखंडांमध्ये करतो. पहिला म्हणजे प्राचीन कालखंड, दुसरा मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आधुनिक कालखंड. विशेष करून भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये प्राचीन इतिहासाचा कालखंड हा 12व्या शतकापर्यंतचा मानला जातो. त्यानंतर 13व्या शतकाच्या सुरुवातीपासून 18व्या शतकाच्या शेवटापर्यंत हा मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड आणि त्यानंतरचा आधुनिक इतिहासाचा कालखंड. बट दोन देशांमध्ये हे कालखंड वेगवेगळे असू शकतात. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आधुनिक इतिहासाचा कालखंड हा युरोपमध्ये आधी सुरू झाला. युरोपच्या आधुनिक इतिहासाचा कालखंड हा 15व्या शतकानंतर मानला जातो आणि भारतामध्ये हा साधारणतः 18व्या शतकानंतर मानला जातो. तर हा डिफरन्स का? याचं कारण म्हणजे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती लवकर झाली, प्रबोधन युग लवकर सुरू झालं, त्यामुळे तिथे आधुनिकीकरण किंवा मॉडर्नायझेशन हे लवकर झालं. त्याच तुलनेनं भारतामध्ये औद्योगिक क्रांती किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आपण ज्याला म्हणतो ते उशिरा झालं, प्रबोधन युग उशिरा सुरू झालं आणि भारतामधलं मॉडर्नायझेशन किंवा आधुनिकीकरण हे उशिरा झालं. त्यामुळं भारतामधला आधुनिकीकरणाचा कालखंड उशिरा सुरू झाला. त्यामुळे हा फरक. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या दोन प्रमुख घटना मुघल सत्तेचा ऱ्हास आणि परकीय व्यापारिक कंपन्यांचं आगमन. बट ह्या दोन्ही घटना एक 2-3 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेला नाही. याच्यामध्ये एक मोठा स्पॅन गेलेला आहे आणि ह्या घटना होत असतानाच मग आधुनिक भारताच्या इतिहासाच्या कालखंडाला सुरुवात झाली. आता सामान्यतः 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे 1750 नंतर आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते. बट काही जे इतिहासकार आहेत ते 1850 नंतर आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो असं मानतात. कारण 1850 नंतर दोन महत्त्वाच्या घटना झाल्या. ते म्हणजे 1857चा उठाव आणि मग 1857च्या उठावानंतर 1858मध्ये ब्रिटिश राणीची किंवा ब्रिटिश क्राऊनची डिरेक्टली भारतामध्ये सत्ता सुरू झाली. बट याआधी दोन महत्त्वाच्या घटना 1750च्या दशकामध्ये किंवा या कालावधीच्या अराउंड झाल्या. ते म्हणजे एक 1745ची प्लासीची लढाई, जिनं ब्रिटिश सत्तेचा भारतामध्ये पाया घातला गेला. आणि त्यानंतरची दुसरी महत्त्वाची घटना 1764चं बक्सरचं युद्ध. बरोबर. या दोन घटनांमुळं भारतामधला ब्रिटिश सत्तेचा पाया भक्कम झाला आणि भारतामध्ये इव्हेंच्युअली औद्योगिकीकरणाला, आधुनिकीकरणाला आणि राजकीय आणि सामाजिक प्रबोधनाला सुरुवात झाली. त्यामुळे या कालावधीपासून आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो असं मानलं जातं. तर याच दोन प्रमुख घटनांपैकी पहिली घटना म्हणजे मुघल सत्तेचा ऱ्हास आणि त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना ही 1526 साली झाली. त्याआधी दिल्लीमध्ये लोधी घराण्याचं साम्राज्य होतं. 1526मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालं. पानिपत हे त्या 3 युद्धांसाठी फेमस आहे. त्यातलं हे पहिलं युद्ध बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. बाबरनं या लढाईमध्ये, या युद्धामध्ये इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीमध्ये मुघल सत्तेची स्थापना केली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक. बाबरच्या नंतर 1530मध्ये
त्याचा मुलगा हुमायून हा सत्तेमध्ये आला. हुमायून मुघल साम्राज्याचा सम्राट बनला. 1530 ते 1540 या कालावधीमध्ये हुमायून हा दिल्लीमध्ये मुघल सम्राटाच्या गादीवरती होता. त्यानंतर 1555मध्ये परत हुमायून सम्राट बनला. आता ह्या मधल्या कालावधीमध्ये काय झालं तर 1540मध्ये शेरशाह सुरी यानं हुमायूनचा पराभव केला आणि त्याने भारतामध्ये सुरी घराण्याची किंवा सूरवंशाची स्थापना केली आणि आपलं साम्राज्य स्थापन केलं. शेरशाह सुरी हा आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना फार इम्पॉर्टंट नाही, बट मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी शेरशाह सुरी ही प्रॉमिनंट फिगर आहे, महत्त्वाचं व्यक्ती आहे. कारण ग्रँड ट्रंक रोड जो अमृतसरला कलकत्त्यासोबत जोडतो, हा जो रोड आहे तो शेरशाह सुरी यानं बांधला होता. त्याचबरोबर रुपया हे जे आपलं चलन आहे हे देखील सगळ्यात पहिलं शेरशाह सुरी यानं सुरू केलं होतं. शेरशाह सुरीनं सूर घराण्याची स्थापना केली, पण त्यानं राजधानी ही दिल्लीला ठेवली नाही, तर ती अमृतसर ते कलकत्ता हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती बिहारमध्ये एक टाऊन आहे सासाराम, तर या ठिकाणी त्याने आपली राजधानी नेली. बट पुन्हा एकदा 1555मध्ये हुमायूननं काय केलं, शेरशाह सुरीचा पराभव केला. यावेळी अकबर हा मुघल साम्राज्याचा युवराज होता. या लढाईमध्ये अकबराचं देखील महत्त्वाचं योगदान आहे आणि हा जो विजय झाला हुमायूनचा याच्यामध्ये देखील अकबराचा मोलाचा वाटा आहे. आणि पुढे मग 1556मध्ये हुमायून नंतर अकबर गादीवरती आला. अकबर मुघल सम्राट बनला. अकबर हा 1605 पर्यंत मुघल साम्राज्याचा सम्राट होता. अकबर द ग्रेट याला मुघल सम्राटांपैकी सगळ्यात महान सम्राट मानलं जातं. त्याचं कारण म्हणजे त्याने अवलंबलेलं धर्मसहिष्णुतेचं धोरण, सर्व धर्मसमभावाला त्याने दिलेलं प्रोत्साहन, त्याचबरोबर हिंदूंवरती जो धर्म कर लावला जायचा तो देखील त्यानं हटवलेला होता. त्यामुळे अकबराला फार ग्रेट मानलं जातं. राजपुतांसोबत देखील त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते आणि शांतता त्याच्या काळामध्ये नांदत होती भारतामध्ये, असं त्यावेळचे इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे अकबराला ग्रेट मानलं जातं. अकबराच्या नंतर त्याचा मुलगा जहांगीर हा गादीवरती आला 1605मध्ये. 1605 ते 1627 अशा 22 वर्षांच्या कालावधीसाठी जहांगीर सत्तेमध्ये होता. जहांगीरनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा 1627 ते 1658 या कालावधीमध्ये गादीवरती होता. शहाजहानला आपण ओळखतो ते म्हणजे मुमताज आणि ताजमहल या गोष्टींसाठी. शहाजहान नंतर 1658मध्ये औरंगजेब हा सत्तेत आला. औरंगजेबानं त्याचा बाप शहाजहान याला कैदेमध्ये टाकला आणि तो सम्राट बनला त्याच्या भावांचा वध करून. 1658 ते 1707 असा जवळजवळ 49 ते 50 वर्षांचा कालावधी, या मोठ्या कालावधीवरती औरंगजेब हा मुघल सम्राट होता. ज्याला महान मानलं जाऊ शकतं किंवा जो बलवान होता, मुत्सदी होता, धोरणी होता, असा हा शेवटचा मुघल सम्राट. औरंगजेबानंतर जे सगळे मुघल सम्राट झाले ते एक तर ऐशखोर होते किंवा त्यांच्यामध्ये कर्तृत्व नव्हतं, ते बलवान नव्हते, धोरणी नव्हते, मुत्सद्दी नव्हते आणि मग त्यामुळंच मुघल सम्राटाचा भारतामध्ये राज झाला, मुघल साम्राज्याचा अंत झाला. औरंगजेबानंतर जे कोणी मुघल सम्राट गादीवरती आले त्यांना आपण उत्तर मुघल म्हणून ओळखतो. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा सगळ्यात मोठा मुलगा मुअज्जम, ज्याने बहादूर शाह ही पदवी घेतली आणि ज्याला आपण शाह आलम पहिला या नावानं देखील ओळखतो, तो 1707मध्ये सम्राट बनला. ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यावेळी मुअज्जम दख्खनमध्ये होता. औरंगजेबाच्या मृत्यूची बातमी जशी कळाली तसं त्यांनी मग उत्तरेकडं जायला सुरुवात केली आणि त्यावेळी शाहूराजे हे मुघलांच्या कैदीत होते. उत्तरेकडे जात असताना त्यांनी शाहूराजेंना सोडून दिलं आणि मराठ्यांसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्याचबरोबर बुंदेला राजपूत आणि जाट यांच्यासोबत देखील त्यांनी समझोते केले. त्यांचे जे 2 प्रमुख होते छत्रसाल आणि चुडामन यांना त्यांनी मुघलांच्या सेवेमध्ये घेतलं आणि त्यांच्यासोबत शांती प्रस्थापित केली. बट शिखांसोबत त्याला शांती प्रस्थापित करता आली नाही. गुरु गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर शिखांचे जे नेते होते बंदा बहादूर, त्यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी मुघलांच्या विरोधात बंड पुकारलं आणि मग त्याच कालावधीमध्ये 1712मध्ये शाह आलम पहिला उर्फ बहादूर शाहचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यू झाल्यानंतर पुन्हा वारस युद्ध सुरू झालं. मुघलांच्या इतिहासामध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट आहे ती म्हणजे वारस युद्ध.
एक सम्राट मेला की खालच्यांमध्ये युद्ध सुरू व्हायचं, ते एकमेकांना मारायचे आणि मग कोणीतरी राजा बनायचा. हे देखील मुघलांचा जो अस्त झाला त्याचं प्रमुख कारण आहे. कसं ते आपण लेक्चरच्या शेवटी बघणारच आहोत. तर हा बहादूर शाह मरण पावल्याच्या नंतर त्याचे जे 4 पुत्र होते त्यांच्यामध्ये वारस संघर्ष सुरू झाला. कोण सत्तेवर जाईल यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी मुघल साम्राज्यामध्ये 2 प्रमुख सरदारांचे गट होते. एक म्हणजे इराणी गट आणि दुसरा हिंदुस्थानी सरदारांचा गट. 1710 ते 1720 या कालखंडामध्ये हा इराणी गट जो आहे तो फार पॉवरफुल होता आणि या इराणी गटाचा जो नेता होता त्याचं नाव होतं जुल्फिकार खान. तर बहादूर शाहचा एक मुलगा जहांगीर शाह यांनी जुल्फिकार खानची मदत घेतली आणि तो सत्तेवरती आला. बट तो फार कमी काळ सत्तेवरती होता. 1712 सत्तेवरती आला आणि 1713 तो सत्तेवरनं गेला. जहांगीरचा जो पुतण्या होता फरुखसिंह त्याने काय केलं, त्यावेळेचे 2 आणखी सरदार सय्यद बंधू त्यांची मदत घेतली आणि जहांगीरचा खून केला आणि तो बादशाह बनला. फरुखसिंह 1713 ते 1719 या कालावधीमध्ये मुघल सम्राट होता. त्याने सत्तेवरती आल्यावर ज्यांच्या मदतीनं आपल्या चुलत्याचा काटा काढला होता त्या 2 बंधूंमधला सय्यद अब्दुल्ला हा मोठा बंधू, त्याला वजीर बनवलं आणि त्याच्या कालावधीमध्ये शिखांचे जे नेते होते बंदा बहादूर त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना ठार करण्यात आलं. 1717 फरुखसिंहनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिला बंगालमध्ये करमुक्त व्यापाराची सवलत दिली. या सवलतींद्वारे जी ईस्ट इंडिया कंपनी होती ती बंगाल प्रांत म्हणजे त्यावेळीचा बिहार, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या प्रदेशामध्ये करमुक्त व्यापार करू शकत होती. पुढे जाऊन फरुखसिंहचं सय्यद बंधू सोबतचं जे इक्वेशन होतं ते बिघडलं. त्यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले. मग सय्यद बंधूंनी मराठ्यांची मदत घेतली आणि फरुखसिंहचा वध केला, त्याचा काटा काढला. यानंतर मुघल सत्ता एवढी अनस्टेबल झाली होती की 1719च्या एका वर्षामध्ये मुघल सत्तेने 4 सम्राट पाहिले. फरुखसिंहच्या मृत्यूनंतर रफीउद्दौला सत्तेवरती आला आणि त्याच्यानंतर लगेचच रफीउद्दौला हा गादीवरती आला आणि लगेच परत 1719मध्येच मुहम्मद शाह हा सत्तेवरती आला. 1720 सत्तेवर आल्यानंतर मुहम्मद शाहनं बाकीच्या सरदारांची मदत घेतली आणि सय्यद बंधूंचा खून केला. बट मुहम्मद शाह हा रंगीला म्हणून ओळखला जातो कारण त्याचं जे लक्ष होतं ते ऐशो आराम, मजा करणे याकडे जास्त होतं. राज्यकारभाराकडे त्यानं विशेष लक्ष दिलं नाही. 1719 ते 1748 असा जवळजवळ मोठा कालावधी. या कालावधीमध्ये मुहम्मद शाहनं सम्राटपद भूषवलं पण त्याला विशेष काही कर्तृत्व गाजवता आलं नाही. त्याच्या कालखंडामध्ये 1737 पेशवा बाजीराव यांनी दिल्लीवरती आक्रमण केलं. त्याचबरोबर 1739 अफगाणचा जो शासक होता नादिर शाह त्याने भारतामध्ये आक्रमण केलं आणि त्यांनी प्रचंड लूट केली. त्यावेळी कोहिनूर जो आहे तो मुघलांकडे होता, तो देखील नादिर शाहनं नेला. त्याचबरोबर शहाजहाननं बनवलेलं मयुरासन हे जे सोन्याचं सिंहासन होतं ज्याच्यावरती हिरे जडित सगळे रत्न लावलेले होते, हे सिंहासन नादिर शाह अफगाणिस्तानमध्ये घेऊन गेला. मुहम्मद शाहच्याच कालावधीमध्ये जे त्याचे सरदार होते, जसं अवधचं एक प्रांत होता, बंगालचा एक प्रांत होता, हैदराबादचा प्रांत होता, तिथल्या प्रशासकांनी आपलं स्वातंत्र्य घोषित केलं आणि ते स्वायत्त झाले. मुहम्मद शाहच्या नंतर अहमद शाह हा 1748 सत्तेवरती आला. 1854 तो सत्तेवरती होता. जवळजवळ 6 वर्षांचा हा कालावधी. अहमद शाहच्या कालावधीमध्ये अहमद शाह अब्दाली हा दुसरा अफगाण शासक त्याने भारतावरती आक्रमण केलं. पुढे अहमद शाहचा जो वजीर होता इमाद उल मुल्क याने त्याला आंधळं बनवलं आणि त्याच्या जागेवरती आलमगीर दुसरा याला गादीवरती बसवलं. आता आलमगीर दुसरा, आता या दुसरा हा रेफरन्स या ठिकाणी काय, आलमगीर पहिला म्हणजे औरंगजेब, औरंगजेबाचंच दुसरं नाव जे होतं ते आलमगीर होतं. तर आलमगीर दुसरा याची काही विशेष कारकीर्द नाही आणि विशेष काही कर्तृत्व गाजवलेलं नाही. पुढे ज्या वजिरानं त्याला गादीवरती आणलं होतं त्याच इमाद उल मुल्कनं त्याला ठार मारलं. आलमगीर दुसऱ्याच्या नंतर शाह आलम दुसरा हा गादीवरती आला 1759 साली. 1806 म्हणजे 7 वर्षांच्या कालावधीसाठी तो मुघल सम्राट होता. शाह आलम याने
दिल्लीच्या बाहेर काही वर्षे काढली. अवधचा जो नवाब होता त्याच्याकडं शाह आलम आश्रयाला होता. 1764 जी बक्सारची लढाई झाली, मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांची फौज. ह्या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि ह्या जे त्रिकूट होतं मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम हे पराभूत झाले. 1803 इंग्रजांनी दिल्लीवरती कब्जा मिळवला आणि मग इंग्रजांच्या कैदेमध्येच असताना 1806 त्याचा मृत्यू झाला. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना ही जी लढाई आहे, बक्सारची लढाई फार महत्त्वाची, कारण ह्या लढाईमुळंच इंग्रजांना दिल्लीमध्ये प्रवेश मिळाला. दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांना हस्तक्षेप करता आला आणि त्यांची ताकद भारतामध्ये वाढली. त्याच्यानंतर अकबर दुसरा गादीवरती आला 1806 अकबर दुसरा हा एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी जाणला जातो आणि याच्यावरती अनेक वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न देखील विचारला जातो. ती गोष्ट म्हणजे अकबर दुसरा याने राजा राममोहन रॉय यांना आपण राजा म्हणून संबोधतो. ही राजा पदवी राजा राममोहन रॉय यांना अकबर दुसरा यानं दिली होती आणि आपली पेन्शन वाढवण्यासाठी आपली मागणी ब्रिटिशांकडे मांडण्यासाठी त्याने राजा राममोहन रॉय यांना ब्रिटनला पाठवलं होतं. त्यानंतर बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल सम्राट सत्तेवरती आला. त्याच्या कालावधीमध्ये 1857चा उठाव झाला आणि 1857चं नेतृत्व सगळ्या नेत्यांनी त्याच्याकडे दिलं होतं. त्याला अखिल हिंदुस्थानचा सम्राट घोषित केलं होतं आणि त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई लढतोय हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची असं जाहीर केलं होतं. बट 1857चा उठाव जो आपण पुढे अभ्यासणार आहोत तो काही कारणास्तव अपयशी ठरला. अपयशी ठरला असं म्हणण्यापेक्षा आपण तितका यशस्वी ठरला नाही असं म्हणूया, कारण त्या लढ्यातूनच भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा लोकांमध्ये जागृत झाली. ते देखील एक त्या उठावाचं यश आहे. त्यामुळे आपण त्याला अपयशी म्हणू शकत नाही, पण तितक्या प्रमाणात यशस्वी झाला नाही असं म्हणूयात. 1857चा उठाव हा मोडीत आणल्यानंतर ब्रिटिशांनी बहादूर शाह जफर याला रंगून येथे पाठवलं आणि मग तिथंच त्याचा मृत्यू झाला. बहादूर शाह जफर याच्याबद्दलची एक गोष्ट म्हणजे तो एक चांगला कवी होता. तो शायरी वगैरे फार छान करायचा असं म्हटलं जातं. तर मुघल सत्तेचा हा जो राज झाला याचे प्रमुख कारण एकतर औरंगजेबाच्या नंतर जे कोणी प्रशासक सत्तेवरती आले ते उत्तम प्रशासक नव्हते, त्यांना प्रशासनाचा अनुभव नव्हता आणि ते मुत्सद्दी नव्हते किंवा धोरणी नव्हते. याचं एक प्रमुख कारण म्हणजे औरंगजेब ज्यावेळी मृत्यू पावला आणि त्याचा मुलगा ज्यावेळी सत्तेवर आला मुअज्जम पहिला, शाह आलम पहिला किंवा बहादूर शाह, तो ज्यावेळी सत्तेवरती आला त्यावेळी त्याचं वय 62 वर्ष होतं. म्हणजे तो ऑलरेडी वयोवृद्ध होता. त्याला काही प्रशासनाचा अनुभव नव्हता, कारण इतक्या वर्ष औरंगजेबानंच राज्य केलं होतं. याच्याकडे काही कारभार नव्हता, त्यामुळे याला काही अनुभव नव्हता. आणि मग सम्राट जो आहे तो कमी अनुभवी असल्यामुळं जे सरदार होते त्यांचं प्राबल्य वाढलं, त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली सम्राट येत गेले. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे सम्राटाच्या मृत्यूनंतर खालच्या वारसांमध्ये होणारा सत्तासंघर्ष. या सत्तासंघर्षामध्ये ते लोक एकमेकांचा वध करायचे आणि मग सम्राट बनायचे. तर प्रत्येक वेळी सम्राट मरण पावल्यानंतर किंवा कमजोर सम्राट आल्यावरती खालच्यांनी युद्ध केली, एकमेकांना मारलं, एकमेकांचा गाळा घोटला आणि यामुळंच मुघल साम्राज्य जे ते वीक होत गेलं. सरदार जे होते त्यांचं प्राबल्य वाढलं आणि शासक जे होते, जे सम्राट होते ते वीक होत गेले. तर अशा प्रकारे मुघल साम्राज्याचा अस्त झाला भारतामधला. आणि मग भारतामध्ये याच वेळेला ज्या परकीय व्यापारी कंपन्या आलेल्या होत्या त्यांनी इथल्या राजकारणात हस्तक्षेप ऑलरेडी सुरू केलेला होता. काही जे प्रांत आहेत ते त्यांनी ऑलरेडी मिळवले होते आणि मग त्यातूनच त्यांचा जो मार्ग आहे भारताच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याचा तो सोपा झाला. या पुढच्या सेशनमध्ये म्हणजे भाग 2मध्ये आपण ज्या परकीय व्यापारी कंपन्या भारतामध्ये आल्या, पोर्तुगीज आल्या, डच आले, फ्रेंच आले आणि मग इंग्रज आले, ते कशा प्रकारे व्यापारीकरणासाठी भारतामध्ये आले, कशा प्रकारे त्यांनी इथली राजकीय परिस्थिती ओळखली, अराजकता ओळखली, कशा प्रकारे इथल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला आणि इथली सत्ता मिळवली, हे आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, पुढचे व्हिडिओज
त्या रिलेटेड अपडेट्स मिळण्यासाठी कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या सगळ्या व्हिडिओ लेक्चरच्या नोट्स ज्या आहेत ते PDF स्वरूपात मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. हा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी @ज्ञानमित्र असं टेलिग्रामवरती सर्च करून तुम्ही हा चॅनल जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.